विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अत्यंत दुःखद घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहेत। आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। या अंत्यसंस्कार सोहळ्याला केंद्र सरकार व राज्य सरकारमधील मंत्री, आमदार, खासदार, विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अंतिम दर्शनासाठी सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शोक, दुःख आणि अश्रू स्पष्टपणे दिसत होते। एक कणखर, निर्णयक्षम आणि जनतेशी थेट नातं जपणारा नेता गमावला, अशी भावना उपस्थित नागरिक व्यक्त करत होते। यावेळी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे राजकीय मार्गदर्शक मानल्या जाणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांचे शेवटचे दर्शन घेतले। हा क्षण अत्यंत भावनिक ठरला। भावना अनावर झालेले आमदार काळे यांनी दिवंगत नेत्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला। अजितदादांचे सर्वात लाडके आमदार म्हणून आशुतोष काळे यांच्याकडे बघितले जात होते आणि त्यामध्ये ह्या पद्धतीनं तुमचा आशुतोष हा कधी कधी अशी का लाडकी दादागिरी, आम्ही लाडक्या बहिणींना मदत केली, पण ही लाडकी दादागिरी माझ्यावर चालवतो। महाराष्ट्र मला घाबरतो। मी सांगितलं ना, मी आता भेटणार नाही, लगेच म्हणतात दादाचा मूड दिसत नाही, आता नको भेटायला परत। परंतु ती दादागिरी त्याची मी सहन करतो। त्याचं कारण ही लाडाने असलेली दादागिरी आहे। आग्रह तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी त्याने त्या ठिकाणी केलेला होता आणि त्याच्यामुळं ती लाडकी दादागिरी मी आनंदाने सहन केली आणि इथून पुढे पण सहन करत राहील। त्याबद्दल तीळमात्र शंका मनामध्ये तुम्ही बाळगू नका। राजकीय जीवनात दिवंगत नेत्याचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते। त्यांचे विचार, निर्णयक्षमता आणि कार्यपद्धती यांचा प्रभाव राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ राहिलेला आहे। त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। अंत्यसंस्काराच्या वेळी पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता। संपूर्ण परिसरात शिस्तबद्ध वातावरण होते। शासकीय इतमामात त्यांचा अखेरचा निरोप देताना उपस्थित प्रत्येक जण भावुक झाला होता। आज हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक काळा दिवस म्हणून ओळखला जाईल, अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित केली। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।